आज आपण 12वी राज्यशास्त्र लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा 80 गुणांचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये हे मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी एकूण गुण 80 आहेत। वेळ 3 तास आहे। प्रश्न क्रमांक 1 प्रश्नाचं स्वरूप असेल अ मध्ये। प्रश्न क्रमांक 1 अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा। तुम्हाला 5 विधान दिले जातील। 1 गुणासाठी 5 गुणासाठी टोटल प्रश्न असेल विकल्पासह। प्रश्न पहिला ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा। हे 3 विचारले जातील। 3 गुणासाठी असेल। त्याच्यानंतर प्रश्न पहिला क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। 4 विचारले जातील। प्रत्येकी 1 गुण 4 गुणासाठी असेल हा प्रश्न। त्याच्यानंतर प्रश्न पहिला ड दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा। 4 विचारले जातील। 4 गुणासाठी प्रत्येकी 1 गुण। प्रश्न पहिला ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा। गुण असतील 4। प्रत्येक 1 गुणासाठी प्रश्न असेल। म्हणजेच प्रश्न पहिला अ ब क ड आणि ई बघा 5 3 4 4 4 म्हणजे पहिला प्रश्न जो आहे अ चा तो 5 गुणाचा असेल। प्रश्न पहिला ब 3 गुणाचा असेल आणि बाकीचे क ड ई प्रत्येकी 4 गुण असतील। असा प्रश्न पहिला जो आहे तो पूर्ण 20 गुणाचा असेल। आणि हेच स्वरूप समोर ठेवून आपण प्रश्न जो चॅप्टर दुसरा आहे राज्यशास्त्राचा जागतिकीकरण 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण जो आहे संकल्पना त्याच्या संदर्भात प्रत्येक प्रश्नानुसार आपण काय प्रश्न काढलेले आहेत त्यानुसार माहिती पाहिजे आहे। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा। तुम्हाला 4 बॉक्स दिले जातील। त्याच्यात तुम्ही माहिती भरायची आहे। प्रत्येक बॉक्समध्ये माहिती भरल्यानंतर ते 1 गुणाची असेल। अशी 4 गुणांसाठी 4 ठिकाणची माहिती रिकामी असलेली भरायची आहे। त्याच्यानंतर प्रश्न दुसरा ब खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। नकाशा दिलेला असेल आणि त्यावर 5 प्रश्न विचारले जातील। प्रत्येकी 1 गुणांचा प्रश्न असेल। असे 5 मार्काचे असतील। म्हणजे प्रश्न दुसरा 9 गुणांचा असेल टोटल अ आणि ब। त्याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा कोणतेही 5। तुम्हाला परीक्षेला 7 विचारले जातील। तुम्ही 5 लिहायचे। प्रत्येकी 2 गुण आहेत। चूक किंवा बरोबर सांगितलेला 1 गुण आणि कारण सांगितल्यास 1 गुण असं प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील। आणि तुम्हाला परीक्षेत 5 लिहायचे आहेत 10 मार्कासाठी। एकूण तुम्हाला 7 प्रश्न विचारले जातील। विकल्पासह 14 गुणांचा हा प्रश्न असेल। तुम्हाला परीक्षेमध्ये 10 लिहायचे आहेत म्हणजे 5 लिहायचे आहेत 10 गुणांसाठी। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही 3। 5 प्रश्न विचारले जातील। तुम्ही 3 लिहायचे आहेत। 3 गुणासाठी 1 प्रश्न असेल। असे 9 असतील 9 गुण असतील। विकल्पासह 15 गुण। त्याच्यानंतर प्रश्न 5वा खालील निकषा विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा कोणतेही 3। 4 विचारले जातील परीक्षेला। तुम्ही 3 लिहायचे आहेत। 4 मार्कासाठी हा 1 प्रश्न असेल। 12 मार्काचा टोटल प्रश्न। विकल्पासह 20 गुण असतील विकल्पासह। त्याच्यानंतर
प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दांत लिहा. कोणतेही 2. तुम्हाला 4 विचारले जातील. परीक्षेत तुम्ही 2 लिहायचेत कोणतेही. 10 गुणांसाठी 5-5 मार्कासाठी हा प्रश्न असेल. असे विकल्पासह 20 गुण असतील. 20. त्याच्यानंतर नंबर 7, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 प्रश्न विचारले जातील. तुम्ही कोणताही एक लिहायचा आहे. 10 गुणांसाठी असेल एकच प्रश्न. 2 प्रश्न विचारले जातील 10-10 मार्काचे, म्हणजे विकल्पासह 20 गुण आहेत. म्हणजेच एक प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. अशी ही प्रश्नपत्रिका 80 गुणाची असेल. विकल्पासह 118. या ठिकाणी 7 2 14, 5 3 15 आणि या ठिकाणी प्रश्न 5वा जो आहे, कोणतेही 3 सोडवायचे आहेत 12 मार्कासाठी. तर या ठिकाणी 16 गुण यायला पाहिजे विकल्पासह. असो, परंतु आपण ह्या प्रत्येक प्रश्नवाईज प्रश्नाचं स्वरूप जसं जसं आहे तशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी तयारी करायची आहे. प्रश्न वाईज दुसऱ्या धड्याची राज्यशास्त्राचा 2रा चॅप्टर. या ठिकाणी 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रत्येकी 1 गुण. प्रश्न पहिला आहे हा. त्याच्यामध्ये नंबर 1, जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल झाले. नंबर 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. नंबर 2, गॅटची निर्मिती. नंबर 3, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. नंबर 4, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2 ब, फक्त 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. पर्याय क्रमांक क, फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, फक्त 1, 3 आणि 4. फक्त 1, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. त्याच्यानंतर नंबर 3, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. आणि नंबर 4, बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. अशा 3 बाबींचे महत्त्वाचे बदल झाले. गॅटची निर्मिती ही 1948ला झालेली आहे, जागतिकीकरणाच्या अगोदरची आहे, म्हणून हे आपलं उत्तर येत नाही. तर पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे, त्याला राईट केलेलं आहे आपण. त्याच्यानंतर नंबर 2, साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या डॅश या देशासंदर्भात वापरली जाते. नंबर 1, भारत. नंबर अ, भारत. नंबर ब, चीन. क, फ्रान्स. ड आणि ड, अमेरिका. तर उत्तर आपलं आहे ब. त्याला बला राईट केलं आपण आणि अंडरलाईन पण केलं आहे, चीन. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. त्याच्यानंतर नंबर 3, डॅश आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे. पर्याय क्रमांक अ, मानवतावाद. ब, आंतरराष्ट्रीय संघटना. क, तंत्रज्ञान. आणि ड, राजकारण. तर पर्याय क्रमांक क त्याला आपण राईट केलेला आहे आणि अंडरलाईन केलेले आहे, तंत्रज्ञान. तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांजवळ आणले आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक क. नंबर 4, परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे डॅश होय. पर्याय क्रमांक अ, जागतिकीकरण. ब, संयुक्त राष्ट्रे. क, उदारीकरण. आणि ड, खाजगीकरण. तर पर्याय क्रमांक 1, जागतिकीकरण. अ, पर्याय क्रमांक अ त्याला राईट केलेला आहे आणि अंडरलाईन केलेला आहे, जागतिकीकरण. परस्परांशी जोडलेली जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय. नंबर 5, भांडवली गुंतवणुकीतून डॅश उभारणी करता येते. पर्याय क्रमांक अ, राष्ट्राची. पर्याय क्रमांक ब, समाजाची. पर्याय क्रमांक क, उद्योगांची. आणि पर्याय क्रमांक ड, दुर्बल घटकांची. तर
भांडवल गुंतवणुकीतून उद्योगांची उभारणी करता येते. अंडरलाईन केले आपण कला आणि राईट केलेल्यावर. त्याच्यानंतर नंबर 6, डॅश सारख्या सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. BHEL भेल, ONGC, BPCL, कोल इंडियन. तर आपलं उत्तर आहे ONGC सारख्या सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. नंबर 7, मॅकडोनाल्ड सारख्या परकीय कंपन्या डॅश क्षेत्रात गुंतवणूक करतात. पर्याय क्रमांक अ शिक्षण, आरोग्य, ग्राहकोपयोगी आणि कारखानदारी. पर्याय क्रमांक क त्याला राईट केले आपण, ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतात, म्हणून पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर आहे. मॅकडोनाल्ड सारख्या परकीय कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करतात. त्याच्यानंतर नंबर 8, भांडवल गुंतवणुकीवरील सरकारी नियमांचे अडथळे दूर करणे म्हणजे डॅश. पर्याय क्रमांक अ भांडवल गुंतवणुकीची मुभा, भांडवल गुंतवणुकीस परवानगी, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार आणि जागतिकीकरण. तर आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक क, भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवल गुंतवणुकीवरील सरकारी नियंत्रणाचे अडथळे दूर करणे म्हणजे भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. पर्याय क्रमांक क बरोबर असेल. त्याच्यानंतर नंबर 9, डॅश पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आणले जात होते. केव्हापासून? तर पर्याय क्रमांक 1945, 1948, 1992 आणि 1995. तर पर्याय क्रमांक ब राईट केलेला आपण 1948ला अंडरलाईन केलं आहे, म्हणून 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफच्या अंतर्गत आणले जात होते. नंबर 10, गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती डॅशमध्ये करण्यात आली. अ पर्याय आहे 1948, 1991, 1992 आणि 1995. तर पर्याय क्रमांक ड राईट केलेला आपण 1995 मध्ये करण्यात आली. गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती म्हणजेच WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी करण्यात आली? निर्मिती 1995 मध्ये. नंबर 11, भांडवलशाही बाजारपेठ ही अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशाच्या संदर्भात वापरली जाते. नंबर 1 पर्याय आहे अ अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. तर पर्याय क्रमांक अ अमेरिका त्याला आपण राईट केलेला आहे, अंडरलाईन केलेला आहे, ते उत्तर बरोबर आहे. नंबर 12, कल्याणकारी बाजारपेठ ही अर्थव्यवस्था ही संकल्पना डॅश देशाच्या संदर्भात वापरली जाते. पर्याय क्रमांक अ अमेरिकेतील, पश्चिम युरोपातील, साम्यवादी, विकसनशील. तर पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे, त्याला आपण राईट केलेला आहे. पश्चिम युरोपातील देशांच्या संदर्भात कल्याणकारी बाजारपेठ अर्थव्यवस्था ही संकल्पना वापरली जाते. नंबर आहे 13, आर्थिक उदारीकरण ही संकल्पना डॅश या देशाच्या संदर्भात वापरली जाते. पर्याय क्रमांक अ अमेरिका, भारत, चीन, फ्रान्स. तर ब ला आपण राईट केलेला आहे आणि अंडरलाईन केले, तर उत्तर आहे भारत, पर्याय क्रमांक ब. नंबर 14, टाटा, जॅग्वार, लँड रोव्हरचा कारखाना डॅश या देशात आहे. पर्याय क्रमांक अ भारत, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स. तर पर्याय क्रमांक क ला अंडरलाईन केलेला आपण, टाटा, जॅग्वार, लँड रोव्हरचा कारखाना युनायटेड किंगडम या देशात आहे. त्याच्यानंतर नंबर 15, डॅश ही ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. अ पर्याय आहे अ ONGC, युनिलिव्हर, फोर्ड, टोयोटा. तर पर्याय क्रमांक ब
युनिलिव्हर, बायर युनिलिव्हर ही कंपनी जी आहे ती ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे, म्हणून पर्याय क्रमांक ब हे उत्तर बरोबर आहे. नंबर 16, जागतिकीकरण हा शब्द प्रयोग डॅश या दशकात प्रचलित झाला. 1970 पर्याय क्रमांक, 1990 पर्याय क्रमांक ब, 1960 पर्याय क्रमांक क आणि 1980 पर्याय क्रमांक ड. तर पर्याय क्रमांक ब ला आपण अंडरलाईन केलेला आहे आणि ब ला राईट केलेला आहे. जागतिकीकरण हा शब्द प्रयोग 1990च्या दशकात प्रचलित झाला. त्याच्यानंतर नंबर 17, जागतिकीकरणामुळे राष्ट्रांचे डॅश आणि अधिकार क्षेत्राला आव्हान दिले जात आहे असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक अ व्यक्तिमत्व, ब सार्वभौमत्व, क न्यायव्यवस्था आणि ड विषमता. तर जागतिकीकरणामुळे राष्ट्रांचे सार्वभौमत्व सॉव्हरेनिटी आणि अधिकार क्षेत्राला आव्हान दिले जात आहे असे म्हटले जाते, म्हणून पर्याय क्रमांक ब राईट केलेला आहे आणि अंडरलाईन केलेला आहे, म्हणून सार्वभौमत्व उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 18, देशातील गुंतवणूक ही पायाभूत आणि डॅश अशा दोन्ही क्षेत्रात होणे आवश्यक असते. पर्याय क्रमांक बहुउपयोगी, ब जीवनोपयोगी, क ग्राहकोपयोगी आणि ड शोभेच्या. तर पर्याय क्रमांक क राईट केलेला आपण ग्राहकोपयोगी. देशातील गुंतवणूक ही पायाभूत आणि ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होणे आवश्यक आहे, म्हणून पर्याय क्रमांक क बरोबर आहे. नंबर 19, डॅशच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. अ आहे कंटेनर कार्गो, ब हरित, क दुधाच्या आणि ड तंत्रज्ञान. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक अ, कंटेनर कार्गो याच्या क्रांतीने, कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर असेल, अंडरलाईन केलेलं आपण त्याला. नंबर 20, बौद्धिक संपदा अधिकार व्यापारी करार डॅश या वर्षी करण्यात आला. पर्याय क्रमांक अ 1985, पर्याय क्रमांक ब 1990, पर्याय क्रमांक 1992 आणि पर्याय क्रमांक ड 1995. तर पर्याय क्रमांक ड अंडरलाईन केला आपण 1995 आणि ड ला राईट केलेला आहे, म्हणून या 20 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे 1995. बौद्धिक संपदा अधिकार व्यापारी करार 1995 या वर्षी करण्यात आला. त्याच्यानंतर नंबर 21, भारताने सिंधू नदीच्या पाणी वाटप करार, भारताने सिंधू नदीचा पाणी वाटप करार या देशासोबत केला. कोणत्या? पर्याय क्रमांक 1 बांगलादेश, पर्याय क्रमांक ब पाकिस्तान, क श्रीलंका, ड नेपाळ. तर पर्याय क्रमांक ब पाकिस्तान हे उत्तर बरोबर आहे. नंबर 22, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही डॅशचे संरक्षण करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मानवी हक्क, ब सीमांचे, क संपत्तीच्या हक्काचे आणि ड भांडवलाचे. तर पर्याय क्रमांक अ हे उत्तर बरोबर असेल, मानवी हक्क. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही मानवी हक्काचे संरक्षण करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे, म्हणून पर्याय क्रमांक अ उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर नंबर 23, डॅश ही मानवी हक्क या क्षेत्रात कार्य करणारी संघटना आहे. अ रेड पीस, ब येलो पीस, क ग्रीन पीस आणि ड रेड क्रॉस. तर प्रश्न क्रमांक 23 उत्तर येईल पर्याय क्रमांक क ग्रीन पीस. त्याला आपण अंडरलाईन केलेला आहे आणि क ला राईट पण केलेला आहे. त्याच्यानंतर नंबर 24, गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबतचा फराक्का करार भारत आणि डॅश या देशात झाला आहे. पर्याय क्रमांक 1 म्यानमार, ब पाकिस्तान, पर्याय क्रमांक क बांगलादेश आणि ड भूतान. तर पर्याय क्रमांक क
बांगलादेशला आपण अंडरलाईन केलेला आहे. म्हणून गंगा नदीच्या पाणी वाटपाबाबतचा फराक्का करार भारत आणि बांगलादेश या देशात झाला आहे. त्याच्यानंतर नंबर 25, चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे डॅशमध्ये रेडिएशन पसरले. पर्याय क्रमांक अ अमेरिका, ब ऑस्ट्रेलिया, क आफ्रिका आणि ड युरोप. तर त्याचं उत्तर आहे युरोप. अंडरलाईन करायचं राहिलेल्याला त्याचं उत्तर काय असेल? युरोप. ड असेल उत्तर. प्रश्न क्रमांक 25चं उत्तर ड असेल. पर्याय क्रमांक ड. नंबर 26, मोठ्या धरणांबाबत विरोध करण्यासाठी डॅश आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन ते आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. पर्याय क्रमांक 1 नर्मदा बचाव आंदोलन, ब शेतकरी आंदोलन, क कामगारांचे आणि ड चिपको आंदोलन. तर पर्याय क्रमांक अ नर्मदा बचाव आंदोलन. बघा, मोठ्या धरणाबाबत विरोध करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलन या आंदोलनाने जागतिक बँकेची मदत घेऊन ते आंदोलने आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले. आणि त्याच्या आंदोलनाच्या त्या प्रमुख कोण आहेत? तर मेधा पाटकर आहेत. त्याच्यानंतर 27 नंबर, प्रस्तावित कुडनकुलम अणुप्रकल्प डॅश या राज्यात आहे. पर्याय क्रमांक अ केरळ, ब तामिळनाडू, क कर्नाटक आणि ड आंध्र प्रदेश. तर याचं उत्तरसुद्धा आपण अंडरलाईन केलेलं नाही. तर पर्याय क्रमांक 27चं उत्तर आहे ब तामिळनाडू. प्रस्तावित कुडनकुलम अणुप्रकल्प तामिळनाडू या राज्यात आहे, म्हणून याला अंडरलाईन करायचं. आपलं पर्याय क्रमांक ब उत्तर बरोबर असेल. नंबर 28, प्रस्तावित जैतापूर अणुप्रकल्प डॅश या राज्यात आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर प्रदेश, ब महाराष्ट्र, क गुजरात, ड बिहार. तर याचं सुद्धा आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. प्रश्न पर्याय क्रमांक ब महाराष्ट्र. त्याच्यानंतर 29, वांशिक राष्ट्रवाद आणि डॅश या आधारे जगात नवीन राष्ट्रांची निर्मिती होत आहे. तर याचं उत्तरसुद्धा पर्याय क्रमांक क स्वयंनिर्णयाचा हक्क या आधारे वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाचा हक्क या आधारे जगात नवीन राष्ट्रराज्यांची निर्मिती होत आहे. नंबर 30, खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही उद्योग क्षेत्रांचा योग्य समन्वय असणारी व्यवस्था म्हणजे डॅश होय. पर्याय क्रमांक भांडवलशाही अर्थव्यवस्था, पर्याय क्रमांक ब साम्यवादी अर्थव्यवस्था, पर्याय क्रमांक क मिश्र अर्थव्यवस्था आणि ड विकसनशील अर्थव्यवस्था. तर खासगी आणि सार्वजनिक उद्योग क्षेत्रांचा योग्य समन्वय असणारी व्यवस्था म्हणजे पर्याय क्रमांक क मिश्र अर्थव्यवस्था. हे चुकून झालेलं आहे, हे रॉंग आन्सर आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 30चे उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक क मिश्र अर्थव्यवस्था. खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही उद्योग क्षेत्रांचा योग्य समन्वय असणारी व्यवस्था म्हणजे पर्याय क्रमांक क मिश्र अर्थव्यवस्था. हे अंडरलाईन चुकून झालेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 31, केबल न्यूज नेटवर्क CNN या वृत्तवाहिनीचा भारतात प्रवेश डॅश या वर्षी झाला. पर्याय क्रमांक अ 1980, पर्याय क्रमांक ब 1990, पर्याय क्रमांक क 1995 आणि पर्याय क्रमांक ड 1991. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक ब 1990. या वर्षी केबल न्यूज नेटवर्क CNN या वृत्तवाहिनीचा भारतात प्रवेश झाला. नंबर 32, आर्थिक उदारीकरण हा शब्दप्रयोग डॅश या देशाच्या बाजारपेठेच्या संदर्भात वापरला जातो. अ आहे भारत, ब पाकिस्तान, क बांगलादेश आणि ड नेपाळ. तर
तर पर्याय क्रमांक अ भारत याला अंडरलाईन केलेला आहे आणि अ ला राईट केलं आहे, म्हणून 32व्या विधानाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक अ भारत. त्याच्यानंतर प्रश्न पहिला ब, खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा, प्रत्येकी 1 गुण. प्रश्न पहिला ब, त्याच्यामध्ये नंबर 1 भांडवलशाही बाजारपेठ ही व्यवस्था अमेरिका. नंबर 2 कल्याणकारी बाजारपेठ ही व्यवस्था पश्चिम युरोप. नंबर 3 साम्यवादी बाजारपेठ ही व्यवस्था भारत. तर चुकीची जोडी या ठिकाणी कोणती असेल? साम्यवादी बाजारपेठ ही अर्थव्यवस्था भारत ही चुकीची जोडी आहे. तर दुरुस्त जोडी काय असेल? साम्यवादी बाजारपेठ ही व्यवस्था चीन येईल. नंतर नंबर 2 बजाज, नंबर 2 मध्ये नंबर 1 बघा जोडी, बजाज, डाबर, ONGC या कशा आहेत? ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर नंबर 2 शेती, खाणकाम, मासेमारी, प्राथमिक क्षेत्र. नंबर 3 आदित्य बिर्ला, अमूल, गोदरेज, बहुराष्ट्रीय कंपनी. तर चुकीची जोडी कोणती आहे? बजाज, डाबर, ONGC या ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन ही चुकीची जोडी आहे. तर याला दुरुस्त कसं करायचं आहे? दुरुस्त जोडी काय असेल? बजाज, डाबर आणि ONGC ह्या कशा आहेत? बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल आहेत. त्याच्यानंतर नंबर 3, नंबर 3 मध्ये नंबर 1 जोडी बघा, शेती, खाणकाम, मासेमारी पहिले क्षेत्र. नंबर 2 उत्पादन दुसरे क्षेत्र. नंबर 3 अन्नधान्याची निर्यात पहिले क्षेत्र. आणि नंबर 4 आरोग्य व शिक्षण तिसरे क्षेत्र. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे अन्नधान्याची निर्यात पहिले क्षेत्र. तर दुरुस्त जोडी काय असेल? अन्नधान्याची निर्यात तिसरे क्षेत्र. कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात समावेश, त्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये होत असतो. नंबर 4 भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी विप्रो. नंबर 2 ट्रान्सनॅशनल कंपनी ONGC. नंबर 3 ट्रान्सनॅशनल कंपनी जनरल इलेक्ट्रिक. नंबर 4 अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी मॅकडोनाल्ड. तर चुकीची जोडी आहे ट्रान्सनॅशनल कंपनी ONGC, ट्रान्सनॅशनल कंपनी ONGC. तर दुरुस्त जोडी काय असेल? ट्रान्सनॅशनल कंपनी काय असेल? नेस्ले असेल. त्याच्यानंतर प्रश्न पहिला क, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा, प्रत्येकी 1 गुण. नंबर 1 बायर युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे, कारण. नंबर अ ती अनेक देशात कार्यरत आहे. ब ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. क ती सेवा क्षेत्रात कार्य करते. तर उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक ब, ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही, म्हणून बायर युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे. नंबर 2 राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे, कारण डॅश. नंबर 1 राज्याचा कायदे करण्याचा अधिकार कमी झाला आहे. ब राजकीय पक्ष वर्चस्व गाजवतात. क आंतरजालामुळे राज्यांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. तर पर्याय क्रमांक क हे उत्तर बरोबर असेल. राज्याचे महत्त्व आता कमी होत चालले आहे, कारण आंतरजालामुळे राष्ट्रांच्या भौगोलिक सीमा पुसट झाल्या आहेत. नंबर ड, प्रश्न पहिला ड, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. त्याच्यामध्ये नंबर 1 कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसलेली आणि एकाच राष्ट्रात मूळ नसलेली कंपनी काय असेल? तर ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असेल. या विधानाला एकच शब्द द्यायचा आपल्याला, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन. नंबर 2 एका राष्ट्रात मुख्यालय असलेली आणि अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी काय असेल? बहुराष्ट्रीय कंपनी असेल. त्याच्यानंतर नंबर 3 पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेण्याची राज्यव्यवस्था काय असेल? सहभागी शासन व्यवस्था, सहभागी शासन व्यवस्था असेल. नंबर 4 अंतर्गत अथवा बाह्य शक्तीचे कोणतेही नियंत्रण नसणे, याला आपण सार्वभौमत्व किंवा सॉव्हरेनिटी असे म्हणत असतो.
नंबर 5, खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्राचा समन्वय असणारी अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था आहे. नंबर 6, आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना जागतिक व्यापार संघटना. नंबर 7, बौद्धिक संपदा अधिकाराविषयीचा करार ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ट्रिप्स. नंबर 8, आंतरराष्ट्रीय व्यापारास प्रोत्साहन देऊन त्यावर नियंत्रण ठेवणारी संघटना जागतिक व्यापार संघटना किंवा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल. आणि ई, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. प्रत्येकी 1 गुण. मॅकडोनाल्ड, विमानतळ, बर्गर किंग, पिझ्झा हट. तर वेगळा गटात न बसणारा शब्द असेल विमानतळ, कारण या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत. आणि ग्राहकोपयोगी मॅकडोनाल्ड, बर्गर किंग आणि पिझ्झा हट, पण विमानतळ हे वेगळं आहे. नंबर 2, बजाज, डाबर, ONGC आणि जनरल इलेक्ट्रिक. तर वेगळा शब्द कोणता असेल गटात न बसणारा? जनरल इलेक्ट्रिक. कारण का? तर हे ट्रान्सनॅशनल कंपनी आहे, ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन आहे. बाकीच्या सगळ्या बहुराष्ट्रीय कंपनी आहेत. त्याच्यानंतर नंबर 3, नेस्ले, बायर युनिलिव्हर, आदित्य बिर्ला आणि सिमेन्स. तर या ठिकाणी आदित्य बिर्ला ही वेगळी कंपनी आहे गटात न बसणारी, कारण आदित्य बिर्ला ही विदेशात गुंतवणूक न केलेली कंपनी आहे. बाकीच्या ह्या नॅशनल कॉर्पोरेशन्स आहेत. त्याच्यानंतर नंबर 4, मोबाईल, टेलिफोन, ग्रामोफोन आणि इंटरनेट. तर उत्तर आहे ग्रामोफोन. ग्रामोफोन हे जागतिकीकरणाशी संबंधित नाही. नंबर 5, ट्विटर, स्काईप, इंस्टाग्राम, मोबाईल, व्हॉट्सअप. तर वेगळा शब्द आहे मोबाईल. बाकीच्या ह्या माध्यमाची साधने आहेत. नंबर 6, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. तर हे सगळी बौद्धिक संपदेच्या बाबी आहेत. शिक्षण हे नाही, म्हणून शिक्षण हा वेगळा शब्द आहे. नंबर 7, सामाजिक चळवळी, बिगर राजकीय अभिकर्ते, नागरी समाज आणि राजकीय पक्ष. तर राजकीय पक्ष हा वेगळा शब्द आहे गटात न बसणारा, कारण बाकीच्या सगळ्या बिगर राजकीय संघटना आहेत. नंबर 8, गॅट, GATT, गॅट, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड सर्व्हिसेस. ट्रिप्स ही बौद्धिक संपदेशी संबंधित आहे. आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर ह्या सगळ्या जागतिकीकरणाच्या नंतरच्या निर्माण झालेल्या संघटना आहेत. WTO मध्येच गॅट्स आहे आणि गॅट्सच्या अंतर्गतच ट्रिप्स आहे. म्हणून WTO आणि त्याच्याशी रिलेटेड हे गॅट्स आणि ट्रिप्स आहेत. परंतु जागतिकीकरणाच्या अगोदर म्हणजे 1948ला गॅट निर्माण झालेली आहे.